गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। या पूरपरिस्थितीमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यामध्ये 27 जनावरांचा सुद्धा मृत्यू झाला आहे। पावसामुळे जिल्ह्यातील 1491 घरे अंशतः पडली असून 34 घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे। 234 जनावरांच्या गोठ्याचे सुद्धा नुकसान झाले आहे। या सर्वांचे महसूल विभागाद्वारे पंचनामे करण्यात आले असून पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून 5 नागरिकांना मृत्यूचे 20 लाख रुपये देण्यात आले आहेत, तर 27 पशुहानीचे पैसे त्या मालकांना शासनातर्फे देण्यात आले असून सध्या अंशतः पडलेले घर आणि पूर्णतः पडलेली घरे आणि गोठे यांच्या नुकसान भरपाईची मागणी शासन स्तरावर करण्यात आलेली असून शासन स्तरावरून निधी प्राप्त झाल्यास हा निधी नुकसानग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले आहे। नमस्कार। गोंदिया जिल्ह्यात या मान्सून कालावधी 2024 मध्ये 1 जून ते आज तारखेपर्यंत एकूण 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे। तसेच एकूण 27 जे जनावर आहेत पशुहानी झालेली आहे। त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात एकूण 1491 जे आंशिक घरांची पडझड झालेली आहे। तसेच एकूण 34 जे घर आहेत ते पूर्णपणे त्यांची पडझड झालेली आहे। दुसरीकडे 234 गोठ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। या एकंदरीत नुकसानीमध्ये 5 मनुष्यहानीकरिता 4 लाख प्रमाणे एकूण 20 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत। तसेच जे एकूण 27 जनावर पशुहानी आहे त्यांचे देखील पैसे त्या जे मालक आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत। उरलेली घर आणि गोठे याची मागणी शासन स्तरावर करण्यात येत आहे।